आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। बीडच्या अर्धमसला गावातील मशिदीमधील स्फोट प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग। 2 जणांना अटक, आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। एटीएस पथकाकडून देखील आरोपींची चौकशी होणार। प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी। कोरटकरवर 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार। पुढील 5 दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारं, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज। बहुतांश भागामध्ये गारपिटीची शक्यता। पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारपर्यंत येलो अलर्ट। पुणे शहरामधील तापमानामध्ये सतत चढउतार। 41 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलेल्या कमाल तापमानामध्ये घट। मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज। किनारपट्टी भागात देखील 2 दिवसांपासून ढगाळ हवामान। विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा कायम। रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवर। पुढील 2 दिवस तापमान चढच राहण्याची शक्यता। म्हाडा वर्षभरामध्ये 19,497 घरं बांधणार। मुंबईमध्ये 5,199 घरं म्हाडाकडून बांधली जाणार। म्हाडाच्या सन 2025-26 साठी 15,951 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी। समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला। महामार्गाच्या टोल दरामध्ये उद्यापासून 19% वाढ होणार। नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार आणि हलक्या वाहनांना 1,290 रुपयांचा टोल मोजावा लागणार। 296 ग्रामसेवक बेकायदेशीर वेतन, प्रवास भत्ता घेत असल्याचा प्रकार समोर। जळगाव जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील ग्रामसेवकांनी बेकायदेशीर भत्ता घेतला। भगवान चौधरी यांच्याकडून माहिती अधिकार कायद्याआधारे तक्रार।